तुमची वृत्ती कशी होती आणि तुम्ही संसार कसा केला झाला? लग्न करण्याची माझी इच्छा नव्हती. त्याचं कारण मी काही फार विरक्त होतो असं नाही, पण बायको केल्यानंतर तिला पोषण करणं, तिच्या मनासारखं वागणं हे माझ्या डोळ्याच्या प्रॉब्लेममुळे आणि गरिबीमुळे मला काहीच शक्य नव्हतं. पण भावकीतल्या लोकांनी बळच भरीला घालून हे करून करून ते घडणार होतं, ते झालं सगळं. आणि पण मी दारिद्र्याचे वगैरे असे हाल खूप सोसले. तसे मला खडीच्या कामावर जावं लागलं, मला तलावावरच्या कामावर जावं लागलं. लोक मला सहानुभूतीनं काम करू देत नव्हते, पण जाणं येणं तिथं जाऊन बसणं हे तरी करावं लागायचं. घरातल्या एका माणसाने 2 माणसाची कामं करायची असा. आणि त्यात प्रपंचाच्या दृष्टीने विचार केला तर माझ्यापेक्षा 3 जास्त सोचले. त्याचं कारण आम्हाला जेव्हा प्रारब्धानं कामावर जावं लागत होतं त्यावेळेला 2 माणसाचं काम 1 माणसाकडून ते लोक करून घेत होते. आणि मला काही करता येत नव्हतं, फक्त मी तिथे जात होतो एवढंच होतं. असं प्रत्येक ठिकाणी असल्यामुळे सगळं मी कीर्तन प्रवचनाला जायचो आणि मागचं सगळं तिला बघावं लागायचं. घरात काहीच नसायचं. कुठून आणायचं, मुलांना काय खाऊ घालायचं, काय करायचं, हे सगळी तिच्यावर जबाबदारी त्या ठिकाणी होती. खरं म्हणजे हा तो माझा अन्याय होता, कारण जबाबदारी ती माझी होती, पण मला पेलण्याची क्षमता नव्हती 1, संसाराची आवड कमी होती 1, आणि परमार्थाची आवड असल्यामुळे तिकडे मी जात असू 1. त्या अन्यायाचा परिणाम भयानक झाला असता, पण तो परमार्थाकरता केला गेलेला अन्याय असल्यामुळे भगवंत त्याला सहाय्य होता अशी माझी श्रद्धा आहे. आणि त्यामुळे सगळं घरचं तर करायचं जबाबदारीनं, पण संकट आल्यावर काय करावं त्यावेळेसही मी थांबत नव्हतो, खरं सांगायचं तर.